माझं नाव मोहिनी प्रशांत गोसावी। माझा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे दौंड पाटस रोडला। सुरुवातीला म्हणजे कसं माझं जागा घेतली मी, एक हायवे होता आणि तिथे जागा घेतली, पण त्या जागेत व्यवसाय काय करायचा हा माझा थोडा विचार करत होते। तर दौंड हे अगदी छोटं गाव आहे आणि तिथे वेल्डिंगची किंवा अशी दुकानं फार कमी, लोकांना खूप लांब लांब 10-10 किलोमीटरच्या गावात त्यांना जावं लागतं। मग हा सगळा विचार केला आणि तिथे मग एक वेल्डिंगचं मशीन आणि थोडेसे हत्यारं घेऊन एक कामगार ठेवून मी ते सुरू केलं वर्कशॉप आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला। म्हणजे जवळजवळ ट्रॅक्टर वगैरे आणि शेतीची अवजारं अशी तिथे वेल्डिंगला यायला लागली आणि ते हळूहळू वाढत गेलं। मग मी थोडं अजून शेजारची जागा विकत घेतली आणि जर मोठं वर्कशॉप घेतलं, मग तिथे लेद मशीन पण टाकलेत मी, 2 लेद मशीन घेतलेत तिथे। मग लोकांना एकाच गावात सगळे कामं होऊ लागते, ड्रिलिंग थ्रेडिंग वगैरे अशी कामं तिथे होऊ लागली। एक दिवस असेच रेल्वेचे अधिकारी माझ्या वर्कशॉपला भेट द्यायला आले। ते म्हणाले की तुम्ही हे गावातल्या गावात का करता, हे छोटंसं तुम्हाला अजून वाढवायचं का आहे, मी तुम्हाला एक संधी देतो। तर मग त्यांनी मला सगळी टेंडर कसे भरायचे रेल्वेचे हे सगळं शिकवलं, कसे टेंडरच्या जाहिराती येतात पेपरमध्ये ते वाचायचं आणि त्याच्यावरून तुम्ही फॉर्म भरा, सगळं त्यांनी मला गायडन्स केलं। मग त्याची सिक्युरिटी डिपॉझिट भरायची होती, मग त्यात तो मोठा प्रश्न होता। मग मी महाराष्ट्र बँकेचं लोनसाठी केलं, मग त्यांनी मला ती पण मदत झाली आणि मग ते मी काम मला लोएस्ट म्हणून मिळालं। छोटं होतं ते 50-60 हजाराचं काम होतं, पण ते माझ्यासाठी त्यावेळेला खूप मोठं होतं। अगदी म्हणजे हे वेटिंग रूमचे खिडक्या असतात त्याचं रिपेअरिंगचं काम मला पहिलं मिळालं होतं आणि मग ते यशस्वी केलं, चांगलं झालं। मग ती मला एक लाईन मिळाली आणि त्याच्यातून मी हळूहळू मोठी कामं घेत गेले, माझं भांडवल वाढत गेलं आणि मी महाराष्ट्र बँकेतून मी CC पण माझी वाढवत गेले। आज माझी 11 लाखाची CC आहे आणि जवळजवळ 1.25 कोटीचं माझं टर्नओव्हर आहे। वा, मुळात म्हणजे हा व्यवसाय एका अर्थाने पुरुषाचा व्यवसाय, बरोबर, म्हणजे याला कष्ट साध्य असा व्यवसाय। ते मला त्याच्यात खूप आणि अडचण तुम्ही स्वतः याच्यामध्ये काम करतात? तुम्ही स्वतः? नाही, स्वतः मी नाही करत, करून घेते। कारण की मी ह्या फील्डमध्ये ना, माझा इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा झाला आहे, त्याच्यामुळे मला थोडं सुरुवातीला पण मला समजतं की कसं करून घ्यायला पाहिजे हे मला समजतं। आणि हे सुरुवातीला मी जेव्हा वर्कशॉपमध्ये उभी राहायचे, खुर्ची टाकून बसायचे, लोक वाईट नजरेने सुद्धा बघायचे आणि हा व्यवसाय स्त्रीसाठी नाहीच आहे हे सुद्धा माझ्या खूप म्हणजे टीका झाली त्यावेळेला। घरातल्यांचा काही अर्ध्या जणांचा सपोर्ट होता, अर्ध्यांचं नाही। तर सासूबाई माझ्या पाठीमागे उभ्या होत्या, त्या म्हणाल्या की सपोर्ट केला, त्यांनी मला खूप चांगला सपोर्ट केला आणि मग त्याच्यामुळेच मी हळूहळू माझी कामं वाढवत गेली मोठे। आज मी COP चिंचवड, खडकी, कराड, सांगली, नगर, म्हणजे एका अर्थाने तुम्ही दौंड पासून बाहेर पडले, दौंड मध्ये आहात पण दौंड साईटवर म्हणजे खूप साईटवर काम करायचं म्हणजे खूपच अडचण, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तुम्ही साईटवर काम करता तिथे। आज म्हणजे फक्त एकच प्रॉब्लेम आहे की ते म्हणजे दौंड खूप लहान आहे आणि तिथे लोड शेडिंग भरपूर प्रमाणात होतं। म्हणजे सकाळी 7 ते दुपारी 3:30 पर्यंत लोड शेडिंग, त्याच्यानंतर म्हणजे काम करणं कामगारांकडून रात्री खूप कठीण आहे। म्हणजे 12 ते 8-9 पर्यंत माझे कामगार तिथे काम करतात। आज माझ्याकडे 9 कामगार आहेत, त्यातल्या 3 परमनंट आहेत। पूर्वी मगाशी जसं म्हणालात तुम्ही की महिलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आज तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा किंवा लोकांचा बदलला आहे असं तुम्हाला वाटतं? हो, पुष्कळ। म्हणजे आता तसं नाही, म्हणजे जेव्हा स्त्री एकदम खालच्या ह्याच्यावर असते त्यावेळेला तर ते वाईट नसतं। एकदम तुम्ही मोठे ऑफिसर वगैरे त्यांच्याकडे जरी पुरुष गेला तरी त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला ते चांगल्या नजरेने बघतात का, पण तिला त्या खुर्चीवर येणं किंवा त्या पोस्टपर्यंत येणं तिला किती म्हणजे कठीण यातना तिने भोगत ती तिथपर्यंत आलेली असते। पण हा समाज किंवा पुरुष हे विचार करत नाही, फक्त मोठ्या पोस्ट। आज तुम्ही बघताय ममता बॅनर्जी, मायावती यांच्याकडे खूप चांगल्या ह्याच्याने बघितलं का मोठ्या, पण त्यांनी पण खूप खालच्या लेवलपासूनच सुरुवात केली असेल, त्यांनाही विरोध झाला असेल असं मला सांगायचं। तुमच्या व्यवसायाला आमच्या शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद।